हॅलो गाईज, तर तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमच्यासारखे सुट्टीची वाट बघतात, पण आमच्या ऑफिसचे सर आज पण सुट्टीच्या दिवशी ऑफिसवर आलेत. सॅल्यूट आहे सर तुम्हाला. घरी जात होतो तर मला फर्स्ट टाइम गुढीपाडव्या निमित्ताने रॅली बघायला भेटली. 3 वर्ष झाले मी ठाण्यात काम करतोय, बट माझी सकाळी लवकर जातो त्यामुळे मी कधी रॅली बघितली नव्हती. पण आज प्रत्यक्षात बघितली. इतकी भारी रॅली होती ना, काय सांगू, एक्सप्लेन नाही करू शकत, एवढं भारी भारी होतं. तर त्याच्यात लेझिम झाले, मल्लखांब झालं आपल्या राज्यातले. त्याच्यानंतर आपल्या राज्याच्या व्यतिरिक्त पण प्रत्येक राज्यातले सण असतील या नृत्य असतील या प्रत्येक प्रथा असेल ती प्रत्येक सेलिब्रेट केलं होतं आपल्या गुढीपाडव्यामध्ये. तर हे बघून मला खूप भारी वाटलं. त्याच्यानंतर महिलांनी काय बोलतात ते साडी वगैरे घालून बाईक राईड वगैरे केली. त्याच्यानंतर स्वच्छ भारत अभियान, खूप काय असं होतं, मी सांगू तेवढं कमी आहे, बट लय भारी होतं. आणि मेणबत्ती भाई, जिथून जात होतो तिथून रस्ता बंद होता. आपली तर बाईक नव्हती का कोणत्या गल्लीत न घातल्या तर लगेच निघून जाऊ, आपली होती बस. तर त्याच्यामुळे इथून तिथून फिरून फिरून पूर्ण ठाणा फिरलो. त्याच्यानंतर येऊन स्टेशनला थांबलो. स्टेशनला आलो, कर्जत ट्रेन लागली. कर्जतला बाई गर्दी खूप होती, त्याच्यामुळे मी बोललो थोड्या टायमात लगेच अंबरनाथ येणार होती. तर कर्जत आपण नाही पकडली, ती जाऊ दिली. त्याच्यानंतर अंबरनाथ पकडली. आपल्या स्टेशनला आलो. स्टेशनला येऊन आपल्याला उन्हाळा येणार होता तर कॅब घ्यायची होती, तर कॅब घेतली. तर कॅब आपल्याला 140 रुपीजची भेटली. ती पण सस्ती आहे का महाग आहे आता काय माहिती, तर जाऊ द्या, काय विषय नाही. तर आज काही जिम वगैरे नव्हती, तर आय थिंक होती का नव्हती तेच नाही माहिती, बट मी घरातल्या घरात आपल्या लोअर बॅकची एक्सरसाइज केली. कारण आपल्याला स्लिप डिस्क झालंय, तर आपल्याला बरं व्हायचंय, त्यासाठी मी एक्सरसाइज वगैरे केली. पण काय माहिती काल काय झालं, माझी एक्सरसाइज केली न त्याच्यानंतर थोडं दुखायचं वाढून गेलं, बट काय विषय नाही. उसके बाद आपण निकले कुछ तो भी खायला देखने, लेकिन खायला कुछ मिला नाही. भावानो, कामावर तर आलोय. एक व्हिडिओ शूट केली, ती दोन या 3 पार्टमध्ये टाकेल मी. बघायला विसरू नका. आपल्या चॅनलमध्ये असेल तेच रॅपिडो पार्ट टाइम जॉब वगैरेसाठी टाकले थोडंफार बघा.